श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट आगमन. अक्कलकोट गावात एक दिव्य महात्मा येऊन राहू लागत. लोक त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखू लागले. त्यांच्या दर्शनाने लोकांच्या मनातील दुःख कमी होते. असे भाग 2. भक्तीची श्रद्धा. स्वामींच्या दर्शनासाठी दूर दूरवरून लोक येत असे. कोणाला आजारातून मुक्ती मिळे तर कोणाला संकटातून दूर होत असे. भाग 3. गरीब भक्ताला मदत. एक गरीब माणूस स्वामींकडे आला. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले आणि त्यांचे आयुष्य बदलले. भाग 4. स्वामींची चमत्कार. एकदा एक आजारी माणसाला स्वामींनी फक्त प्रसाद देऊन बरे केले. भाग 5. अहंकाराचा नाश. एक श्रीमंत माणूस अहंकाराने स्वामींकडे आला. स्वामींनी त्याला नम्रतेचा धडा शिकवला. भाग 6. भक्ताची परीक्षा. एक भक्त स्वामींवर खूप श्रद्धा ठेवत होता. स्वामींनी त्याला परीक्षा घेतली आणि शेवटी त्याला आशीर्वाद दिला. भाग 7. संकटातून मुक्ती. एका कुटुंबावर मोठे संकट आले. स्वामींच्या नावाचा जप केल्याने त्यांचे संकट दूर झाले. भाग 8. स्वामीचा उपदेश. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 9. अन्नदानाचा महिमा. स्वामींनी लोकांना अन्नदान करण्याचा उपदेश दिला. भाग 10. भक्ताची इच्छा पूर्ण. एक भक्त अनेक वर्षापासून इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत होता. स्वामीची कृपेने ती पूर्ण झाली. भाग 11. स्वामींची करुणा. एक दुःखी स्त्री स्वामींकडे आली. स्वामींनी तिचे दुःख दूर केले. भाग 12. श्रद्धेची शक्ती. स्वामी म्हणाले, श्रद्धा आणि सुबरी ठेवा. भाग 13. संकटात स्वामींची आठवण. एक माणूस मोठ्या संकटात अडकला. स्वामींचे नाव घेताच त्यांना मार्ग मिळाला. भाग 14. सेवा भावा. स्वामींच्या सेवेत राहणाऱ्यांना मोठे पुण्य मिळाले. असे. भाग 15. स्वामींचे आशीर्वाद. एक भक्त रोज स्वामींची सेवा करत असे. स्वामींनी त्याला सुखी आयुष्याचा आशीर्वाद दिला. भाग 16. रोगातून मुक्ती. एक आजारी मुलगा स्वामींकडे कृपेने बरा झाला. स्वामी म्हणाले, सत्याचा मार्ग कधी सोडू नका. भाग 18. दयाळू स्वभाव. स्वामींवर सन्मान प्रेम करत असत. भाग 19. भक्ताची ताकद. भक्तीमुळे अशक्य गोष्टी शक्य होते असे स्वामींनी सांगत असे. भाग 20. स्वामींचा चमत्कार. स्वामींच्या कृपेने अनेकांना संकटातून सुटका झाली. भाग 21. गुरुचे महत्व. स्वामी म्हणाले, गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. भाग 22.
गरिबाचा आधार. स्वामी नेहमी गरीब आणि दुःखी लोकांना मदत करत असे. भाग 23. नम्रतेचा धडा. स्वामींनी लोकांना अहंकार सोडण्याचा संदेश दिला. भाग 24. भक्ताचा विश्वास. एक भक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवत होता. त्यांचे सर्व काम यशस्वी झाले. भाग 25. स्वामींची कृपा. स्वामींच्या कृपेने अनेक लोकांना आयुष्य बदलले. भाग 26. संकटावर मात. स्वामींच्या नावाचा जप केल्याने संकटावर मात करता येतो. भाग 27. सेवा आणि भक्ती. स्वामी म्हणाले, सेवा करा आणि देवाची भक्ती करा. भाग 28. मन शांती. स्वामींच्या दर्शनाने लोकांना मन शांती मिळत असे. भाग 29. स्वामींचा संदेश. स्वामींचा संदेश होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 30. भक्तासाठी आशीर्वाद. स्वामी समर्थाने नेहमी भक्तांना आशीर्वाद देत आणि म्हणत, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.